आणि ब्रेक नंतर बातमी आहे औरंगाबादमधनं फिल्मी स्टाईलनं लोकांना लुटणारा आणि गंडा घालणारा एक भामटा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। कशा प्रकारे तो औरंगाबादकरांची फसवणूक करायचा तुम्हीच पहा। या भामट्याने आतापर्यंत औरंगाबादच्या 30 लोकांना सावज केलंय। चंद्रकांत लाळवेने चाकूचा धाक दाखवून लोकांच्या खिशातले पैसे हिसकावलेत आणि त्यासाठी त्याची युक्ती ही भन्नाट होती। पैसा नहीं का? नहीं? अब मैं आपको पहचानता हूँ। अच्छा नहीं पहचानता। क्या हुआ? कुछ नहीं, थोड़ा बात करना था। तो बात करो ना, आवाज आ रही ना। एक मिनट, थोड़ा कुछ बात करना था खास भी। बोलिए भैया। वो इधर जरा थोड़ा बाजू में इधर झगड़ा हुआ है, इधर 10-25 लोग खड़े उधर, जरा उनको थोड़ा नाश्ता पानी जाने के लिए थोड़ा पैसा लग रहा था। ये लो। 100 रुपए से क्या होगा यार? 100 रुपए में क्या आएगा? अरे तो और कितना लेंगे भैया? नहीं और 1000 रुपए दो, मैं छोड़ देता हूँ। 1000 रुपए दे दो, मैं छोड़ देता हूँ। भैया ऐसा क्या कर रहे हो? एखाद्या ऑफिस समोर उभं राहायचं आणि कुणी एकटा कार मधून निघाला की एखाद्या चौकात त्याला गाठून मी आपल्याला कसा ओळखतो हे पटवून सांगायचं आणि एकदा का गाडीत बसला की चाकूचा धाक दाखवून चालकाकडचे पैसे हिसकवायचे। चाकू इसमें बताओ क्या? पैसे निकालो जल्दी। पैसे नहीं मेरे पास। तू निकालो जल्दी। पहचानता नहीं, कुछ भी नहीं। निकालते क्या नहीं? निकाल दूंगा हिस्सा। पैसा नहीं है, आप नहीं बोलना पैसा देना आएगा पैसा। सीए असलेल्या अशोक राठींनी पोलिसात तक्रार केली आणि चंद्रकांत लाळवेला गजाआड केलं। पहले उसने उस टाइम मेरे को बोला कि मेरे पास चाकू है, मेरे पास में चाकू है साहब, वहाँ मेरे खूनाखूनी हो गई है और मुझे इन लोगों को पैसा देना है, आप मुझे पैसे दो। फिर इतने से लिए, फिर क्या ऐसे लिया तो उस चक्कर में क्या साहब इतने से पैसा ऐसा करके उसने मेरे से ऐसा लिया, मेरे को ऐसा और पैसे ले लिए उसने और ले करके जैसे वो उसकी जेब में रखने लगा, मैंने कांच बंद किया, मैं साइड से भाग गया। उच्चभ्रू लोकांना धाक दाखवून लुटल्यावरही त्यांनी आजवर तक्रार न केल्यानं चंद्रकांतचा धंदा जोरात चालला। तो काय करायचा, एक गाडी चालवणारा एकटा माणूस गाडीमध्ये आहे असं बघून त्याला गाडी थांबवायचं, त्याच्यासोबत अगोदर बोलायचा की गोड बोलायचा, अरे मला ओळखलं नाही का वगैरे असं म्हणायचं आणि बोलत बोलत गाडीमध्ये बसायचा। गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांना धमकवायचं। म्हणून याच्यामध्ये गुन्हे शाखेने अनेक ठिकाणी सापळे लावले होते आणि त्यामध्ये एक माणूस पकडलाय। त्यामध्ये आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। या भामट्यावर यापूर्वी देखील अशाच वेगवेगळ्या युक्त्या करून लुटल्याचे औरंगाबाद, सिल्लोडसह इतर तालुक्यात देखील गुन्हे दाखल आहेत। मात्र यावेळी तो ज्या पद्धतीनं लोकांना गंडा घालायचा ती पद्धत पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी होती। निकाल दूंगा हिस्सा। धमकावून पैसे मिळवण्याची चटक चंद्रकांत लाळवेला लागली। मात्र पैसे मिळवण्याचा असा शॉर्टकट फार काळ टिकत नाही हे आता चंद्रकांतला चांगलंच कळलं असेल। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।